दिवंगत खासदार बापटसाहेब यांनीही प्रचंड काम या ठिकाणी केलं आणि आता मुरली अण्णा मोहोळ यांच्यासारखा तरुण तळपदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिलाय. प्रचंड मताने जागा येईल. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आपण विशेष लक्ष दिले, नेमका विकासाचा अजेंडा काय असणार आहे आपला? आपण बाजूला पाहू शकता, हा विकासाचा आमचा अजेंडा आहे. या पुण्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे हे मोदी सरकारमुळे आहे, हे महायुती सरकारमुळे आणि आम्हाला पुण्याला एक व्हायब्रंट शहर म्हणून, देशातलं IT कॅपिटल म्हणून, देशातलं टेक्नॉलॉजी कॅपिटल म्हणून डेव्हलप करायचं आहे. असा आरोप केला चालला आहे काँग्रेसकडून की तुमच्याकडं विकासाचं विजन नाही आहे, त्यामुळे तुम्ही मोदींचं नाव पुढे करताय. जे काही विकास जो दिसतोय तो आमच्या काळातलाच आहे. त्यांना विचारा त्यांच्याकडे काय विजन आहे. ते विजनलेस, डायरेक्शनलेस, नेता नाही, नीती नाही, नियत नाही. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की पक्ष फोडून तुम्ही तुमचा पक्ष मोठा करताय, तर त्यामुळे जनता तुम्हाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल. कालच पवार साहेबांनी सांगितलं माढ्यामध्ये आम्ही भाजपचा माणूस फोडला म्हणून. पहिले त्यांना विचारावं पवार साहेबांना. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांचा शपथनामा जाहीर करण्यात आला आहे. सिलेंडरपासून महिलांच्या प्रश्नांवरती त्यांनी जाहीरनामा प्रकाशित केला. 542 पैकी जे 10 उमेदवार लढवतात ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात, यापेक्षा हास्यास्पद काय आहे? उद्धव ठाकरे म्हणतायत की महाराष्ट्रात तुम्ही 45 म्हणताय, पण तुमच्या देशात 45 तरी जागा येतील का? असं आहे की अशा प्रकारच्या हास्यास्पद गोष्टींना मी उत्तर देत नसतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.